मंत्री पंकजा मुंडे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि विशेषतः बीड जिल्ह्यातली परिस्थिती पाहता ते आढावा बैठक जी आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयात घेत आहेत. ताई, जिल्ह्यातली परिस्थिती पाहिली, मोठा पाऊस झाला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दिला साथ देण्यासाठी तुम्ही आज बैठक घेतली. हो, आत्ता माझी बैठक आहे. बीड जिल्ह्याची जी परिस्थिती आहे, अतिवृष्टी झाल्यामुळे आष्टी तालुका, शिरूर तालुका, माजलगाव, परळी, धारूर अनेक ठिकाणी प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. परळीमध्ये काही ठिकाणी मी भेटी दिल्या आणि आता मी विचार केला की भेटी देण्या ही पेक्षा, कारण कसं असतं, गावं 10-12 रांगेत असले की मी एका गावात गेले तर सगळ्या गावांमध्ये जाणे, त्यांनी म्हणजे मला त्यांची भेट तर होईल, पण ॲक्च्युअल परिस्थितीची चर्चा करण्यासाठी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे. आज रविवार असला तरी आम्ही कलेक्टर ऑफिस उघडं ठेवलेलं आहे आणि तिथे आम्ही बैठक घेणार आहोत आणि पूर्णपणे या सगळ्या गोष्टीची संपूर्ण माहिती उद्या कॅबिनेटमध्ये मी देणार आहे. आता मला जवळपास 8 दिवस झाले मी जिल्ह्यातच आहे. सोमवारी मागचे आले होते, आता सोमवारपर्यंत उद्यापर्यंत आहे आणि मी पूर्ण याचा आढावा घेईन आणि मला पूर्ण विश्वास आहे सरकारची मानसिकतासुद्धा या सगळ्या ज्यांचे नुकसान झाले त्यांच्या पाठीशी राहण्याची आहे. तर नक्कीच आपण पाहिलं की बीडकरांसाठी अतिशय स्वप्नपूर्ती जी आहे ती झालेली आहे. मात्र असं असताना बीडमध्ये रेल्वे पोहोचली आहे, मुंडे साहेबांचा संघर्ष तुम्ही जवळनं पाहिला, अशी कुठली आठवण्याची साहेबांची राहिली आहे बोलताना तुमची? अरे बापरे, साहेबांच्या आठवणीवर वेगळा विषय करावा लागेल आपल्याला. बीडच्या संदर्भातली आठवण मी त्या दिवशी पण सांगितलं की साहेब नेहमी म्हणायचे बीडचे रेल्वे, बीडची रेल्वे, आणि आमच्या परळीमध्ये रेल्वे होती लहानपणापासून, तर आम्ही म्हणायचो रेल्वे का म्हणतात बीडमध्ये. मग त्यांनी सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये कुठेही रेल्वेचं जाळं नसल्यामुळे बीड जिल्हा हा विकासासाठी मागे आहे आणि त्यामुळे जेव्हा ते खासदार झाले तेव्हा त्यांनी पहिला विषय हा मांडला आणि नक्की हा विषय पूर्ण झालेला आहे. ह्याच्यामध्ये साहजिक सगळ्यांचं योगदान आहे, फक्त प्रीतमताईंचं आहे, मुंडे साहेबांचं आहे, माझं आहे असं म्हणणं नाही. योगदान ज्यांनी ज्यांनी लढले त्यांचंही आहे, पण सगळ्यात महत्त्वाचे आभार नरेंद्र मोदी प्रधानमंत्री जे आहेत ते नरेंद्र मोदी साहेबांचे आणि CM साहेबांचे, कारण त्यावेळी SPV नसतं केलं तर हा कधी प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकला नसता. नक्कीच ताई, आता सध्या प्रीतमताई सत्तेमध्ये नाही आहेत, तुम्ही सत्तेत आहात. आता पुढे बीडपासून परळीची रेल्वे करायची, कारण की दोन्ही सरकारचा वाटा याच्यामध्ये असणार आहे. कसा पुढचा प्रयत्न असेल? नक्कीच पुढचा आम्ही प्रयत्न करू. सत्तामध्ये मागच्या 5 वर्षात मी नव्हते. सत्ता आणि सेवा ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहे. सतत सत्तेत आम्ही राहू शकतो, पण त्यावेळी आमच्या हातामध्ये अगदी बीडच्या हिताची सत्ता होती आणि म्हणून देवेंद्रजींनी तो पुढाकार घेतला आणि नरेंद्र मोदीजींनी आम्हाला साक्षात स्वतःहून तो विषय मार्गी लावण्याचा शब्द दिला, त्यामुळे ते शक्य झालं. हा एक योगायोग आहे बीडच्या भविष्यासाठी. तर राज्यातील परिस्थिती तुम्ही पाहताय, जातीय सलोखा असेल, त्याबरोबर समता असेल, याबाबत अनेक जण बोलत आहेत. विशेषतः जर पाहिलं तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देखील याबाबत बोलावं लागलेलं आहे. 7 अक्षरशः सांगायला बोलणारच ना, ज्या ज्या विषयावर आपल्याला कन्सर्न आहे त्या विषयावर माणूस बोलणारच. ते OBC आणि मराठा विरुद्ध संघर्ष पाहायला मिळतोय, काय असेल? मला हा संघर्ष काय पाहायला मिळत नाही आहे. साहजिक आहे, हा संघर्ष आहे, पण हा संघर्ष ज्या पद्धतीने मांडला जातो आहे त्या पद्धतीने तो पाहायला मिळत नाही, कारण मी तशी चष्मे लावून फिरत नाही. मी जेव्हा माणसाकडे बघते तेव्हा मी त्याच्या जातीचा रंग कधीही बघत नाही, म्हणून मला दिसत नसेल. पण नक्कीच आता आपण जर पाहिलं की अनेक समाज वेगवेगळ्या ठिकाणी आरक्षण मागतात, ते जिथे आरक्षण मागतात तिथला समाज विरोध करतो, हे नैसर्गिक आहे. जसं त्यांचं मागणं नैसर्गिक आहे तसं अवरोधही नैसर्गिक आहे. ह्याच्यातून मार्ग काढणं हे नेत्यांचं कर्तव्य. मी सांगते की राज्यकर्ते हे आत्ताचे राजे आहेत, त्या काळापुरते 5 वर्षापुरते त्यांनी राजासारखं मन ठेवून सर्वांना हिताचा निर्णय घेतला पाहिजे. सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना कुठेही धक्का न लावता निर्णय झाले तर त्याचं स्वागत आम्ही नेहमीच केले, मुंडे साहेबांनी केले. ते शेवटचा प्रश्न, यंदाचा दसरा मेळावा विशेष असणार आहे आणि त्यावरच आपण पाहताय की जे काही सध्या वातावरण पाहायला मिळते, त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात काय असेल? काय असेल आता ते कधी मला आधी माहीत नसतं, पण दसरा मेळावा दरवेळी मला असं वाटतं की यावेळी आता वेगळं करावं किंवा आता बस करावं, पण दरवेळी लोकांचा एवढा उत्साह आहे. मी तुम्हाला सांगते, मला इतके फोन आले गेल्या महिनाभरामध्ये की आम्ही गाड्या बुक केल्या आहे, आमच्या गावांनी आम्ही पट्टी केली आहे, आमच्या गावातून 400 लोक निघणार आहे, आमच्या गावातून 50 गाड्या निघणार आहेत, आम्ही जवळपासचे 30-40 किलोमीटरचे लोक मोटरसायकलवर येत आहेत. म्हणजे इतका उत्साह लोकांच्या मनामध्ये आहे की त्यांचा उत्साह मला दरवेळी तो दसरा मेळावा घेण्यासाठी भाग पडतो आणि ती एक आमची परंपरा आहे, ती आमची एक स्वाभिमानाची एक निशाणी आहे आणि त्याच्यामध्ये काही नाही आहे, ते कुठलाही हेतू नाही आहे की काही हेतूसाठी मेळावा घेतला आहे की आता काहीतरी एक मुद्दा आहे म्हणून समाजात मेळावा घेतला नाही. तो मेळावा 3-3 दशक झाले चालू आहे. म्हणजे मी स्वतःच 20 वर्ष झाले तो मेळावा पाहते आणि मी स्वतः घेते आहे, गेले 17-18 वर्ष झाले आणि जवळपास आता 11 वर्ष होतील आम्ही मेळावा सावरगावला घेतो आहे.
तर ही परंपरा तेव्हा सुरू झालेली आहे आणि त्यामुळे त्या मेळाव्याकडे वेगळ्याच दृष्टीने बघितलं जातं महाराष्ट्रामध्ये. नक्कीच. तर या होत्या मंत्री पंकजा मुंडे, कॅमेरामॅन प्रमोद जोशीचा विकास माने, ABP माझा, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.